मॅडम, एसआयआरच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अजूनही जनजागृती नाही, त्यामुळं बऱ्याच अडचणी काही राज्यामध्ये येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जालना तालुक्यात, जालना जिल्ह्यात काय तयारी केली आहे प्रशासनाने? प्रशासनाची तयारी म्हणजे सर्व भागांमध्ये यादी भाग जे आहेत बीएलओ नेमलेले आहेत. काही ठिकाणी बीएलओच्या अडचणी होत्या, तर आपण जे बीएलओ काम करत नव्हते किंवा जॉईन झाले नाही त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या ठिकाणी नवीन बीएलओ नेमण्याची प्रोसेस चालू आहे. असे आपले 6 पार्ट फक्त राहिलेले आहेत ज्या ठिकाणी बीएलओ नेमायचे आहेत. बाकी अडचण ग्रामीण भागात येत नाहीत, कारण ग्रामीण भागामध्ये एसआयआर मध्ये प्रत्येक मतदाराला ओळखतात लोक एकमेकाला. परंतु शहरी भागामध्ये हा प्रॉब्लेम येतो आहे. शहरी भागामध्ये आम्ही शनिवार रविवार कॅम्प लावत आहोत. एसआयआर साठी माझी सर्व जनतेला एवढीच विनंती आहे की एसआयआर म्हणजेच काय, तर मतदार यादीत तुमचं जे नाव आहे त्याची पडताळणी करणं चालू आहे. की तुमचं मतदार यादीत कुठेही भारतामध्ये फक्त एकाच ठिकाणी नाव ठेवणं आवश्यक आहे. आणि यासाठी तुमचं जर 2 ठिकाणी नाव असेल तर तुम्हाला ज्या मतदारसंघात नाव ठेवायचं आहे त्या मतदारसंघात मॅपिंग केलं जाईल आणि दुसऱ्या ठिकाणी जर तुमचं नाव असेल तर त्या ठिकाणी अनमॅप करून 7 नंबरचे फॉर्म भरून घेतले जातील. म्हणजेच तुमचं त्या ठिकाणचं नाव वगळलं जाईल. त्यासाठी मतदारांनी पुढे होऊन येणं आवश्यक आहे की स्वतःचं नाव कोणत्या मतदार यादीत ठेवणं आवश्यक आहे, नाहीतर मग त्यांचं मतदार यादीतून नाव वगळलं जाईल. आता ज्यांच्याकडे बीएलओ आले नाहीत किंवा अजून पोहोचले नाही तर त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. एसआयआर हे प्रत्येकाचं होणार आहे आणि ज्या वेळेस मॅपिंग, काही जणांचं मॅपिंग जर झालं नाही तर त्यांच्याकडून आपण 16 पुरावे मागवणार आहोत. त्या पुराव्यानंतर निर्णय घेतला जाईल की त्यांचं मतदार यादीत नाव ठेवायचं किंवा नाही, ते पुरावे बघून. तर त्यामुळे कुणी मतदारांनी घाबरून न जाता बीएलओना सहकार्य करायचं आहे की ज्यावेळेस बीएलओ तुमच्या घरी येतील तर त्यांना तुमचं 2002च्या मतदार यादीत नाव होतं की नाही ते तर पाहून सांगणारच आहेत, परंतु त्यांना माहिती द्या. जे बीएलओ विचारतील त्यांना माहिती द्या. कारण बऱ्याच ठिकाणी बीएलओ जात आहेत तर बीएलओचा अनुभव असा येतोय की बीएलओना मतदार सांगतात की आम्हाला गरज नाही किंवा आम्हाला करायचं नाही. तर असं न करता तुम्ही तुमची माहिती मतदार यादी संबंधात द्या. त्याचप्रमाणे महिला मतदारांच्या बाबतीत 2002ला बऱ्याच महिलांचं नाव हे त्यांच्या माहेरकडचं नाव असू शकतं, सासरी राहणार नाही, तर त्यावेळेस त्यांचं नाव हे वेगळं राहणार, आडनाव आणि वडिलांचं नाव. आणि आता त्यांचं आधार कार्ड जे आहे किंवा आता जिथं मतदार यादीत नाव आहे ते त्यांचं सासरकडचं नाव राहणार. तर अशा परिस्थितीत त्यांनी माहेरकडची जी माहिती आहे ती आपल्या घरी आलेल्या बीएलओना द्यावी किंवा तिकडच्या बीएलओची माहिती द्यावी. तिकडच्या बीएलओ कडून त्यांनी ती माहिती घेऊन आपलं नाव द्यावं, जेणेकरून त्यांच्या माहेरच्या नातेसंबंधाशी त्यांचं नाव मॅपिंग केलं जाईल. जरी कोणाच्या आई वडिलांचं नाव मतदार यादीत नसेल तरी तुमच्या आजोबा यांच्याशी सुद्धा मॅपिंग केलं जातं. त्यामुळे कुणी असं समजू नये की माझं मतदार यादीत नाव नव्हतंच 2002 मध्ये, म्हणजे आता माझं नाव वगळलं जाईल. तर तसं नाहीये. त्या बाबतीत आपण 16 पुरावे बघून तुम्हाला नोटीस येईल प्रत्येक मतदाराला. ज्यांचं मॅपिंग होणार नाही अशा मतदारांसाठी नोटीस येईल आणि त्यानंतर त्यांचा निर्णय घेतला जाईल. तर माझी सर्व मतदारांना एवढीच विनंती आहे की बीएलओना सहकार्य करा. आणि काही ठिकाणी आम्ही कॅम्प लावत आहोत की ज्या ठिकाणी बऱ्याच आपल्या शहरातल्या नगरसेवकांची आणि सामान्य नागरिकांची मागणी आहे की बीएलओ आम्हाला भेटत नाही. तर अशा वेळेस आम्ही आता शनिवार रविवार आहेत त्या एरियामध्ये जिथून मागणी आलेली आहे त्या एरियामध्ये आपण कॅम्प लावत आहोत. इतर ठिकाणी बीएलओ हे घरोघरी जातील. एसआयआर संदर्भात अनेक संभ्रम नागरिकांमध्ये आहे. 31 तारीख म्हणजे आजची तारीख होती शेवटची आहे असं सांगितलं जात आहे. काय सांगणार, कधीपर्यंत ही एसआयआरची प्रक्रिया चालणार आहे, किती महिन्यांचा कालावधी आहे आणि शेवटची तारीख कधी असणार? 31 तारीख ही आपण यासाठी दिली होती की जास्तीत जास्त काम व्हावं, लोकांनी पुढे यावं आणि बीएलओनी सुद्धा काम करावं. परंतु शाळेच्या एक्झाम असल्यामुळे, बरेचसे शिक्षक कर्मचारी असल्यामुळे आपल्याला त्यांना पूर्ण वेळ या कामासाठी घेता आला नाही. त्यामुळे याची मुदत पुढे चालू राहणार आहे आणि म्हणूनच आम्ही शनिवार रविवार कॅम्प लावलेला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पूर्ण वेळ एसआयआरचं काम अजूनही आपल्या राज्यात अद्याप सुरू झालेलं नाही. ज्यावेळेस सुरू होईल त्याची पूर्वतयारी म्हणून आपण हे जास्तीत जास्त मॅपिंग करून घेतो आहे. कारण मॅपिंग जर झालं तर आपल्याला कमी मतदारांना या नोटीस देऊन 16 पुरावे मागण्याची गरज पडेल. साधारण किती दिवसाचा कालावधी असेल किंवा किती महिन्याचा असेल? साधारणतः 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी असेल, जेव्हा हे एसआयआरची पूर्ण प्रक्रिया फुल टाइम सुरू होईल त्यावेळेस. ओके.